आता तुम्ही म्हणसाल कोण टोचले सुई आणि कोण काढला आपल्या अंगातला रक्त. तर राम मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण चाललो वाशिमला. तिथे पोहोचल्यावर तुम्हाला समजतेच काय साठी आपण. त्याच्या पहिले आलो आपण विठ्ठलला जोड. आपल्या विठ्ठलला पंक्चर काढून चालू, त्याला म्हटलं रस दे मला, तर ते म्हणून तूच काढू आता म्हणे. रस काढायला भिडलो होतो आपण, पण त्याच्या खाली टोपलं लागलो ना. विठ्ठलला म्हणतो थांब म्हणे, तुला आजचे दिवस काय त्यातला रस निघणार नाही म्हणून मी देतो म्हणून तुले. त्यांनी रस काढून मग 1 नंबर पैकी 1 ग्लास मारला आणि आपला विठ्ठलाचा मॉल फोकस केला. मग निघलो आपण वाशिमसाठी. तर वाशिमला आलो होतो आपण आज जिल्हा रुग्णालयात. आता तुम्ही म्हणसाल आपण इथे कायसाठी आलो आज. तर आपण आलो होतो रक्तदान करायसाठी. तर रक्तदान करायचं कारण म्हणजे आपले स्वराज्य रक्षक श्री शंभूराजे भोसले याची होती आज पुण्यतिथी आणि आपला बलिदान मस्त चालू होता पाडणं. त्याच निमित्तानं आज मी इथं रक्तदान करायसाठी आलो होतो. आपला संपूर्ण पत्ता टाकून फॉर्म भरून घेतला. मग आलो रक्त काढायसाठी वर. आणि हो म्हटलं रक्तदान म्हटलं हे करायलाच पाहिजे, कारण रक्तदान श्रेष्ठ दान. आणि रक्तदान केल्याचे आपल्या शरीराला भरपूर फायदे आहेत. म्हटलं आपलं रक्तदान झालं आणि आपल्या भाऊन दिलं, मग आपलं ग्लुकॉनडीचं पाणी घेणे पिलं, जरा आराम केला. हे साईडला भाऊ आले आपल्या यायचा होता पेशंट भरती. आपण जे रक्तदान केलं त्याबद्दल आपलं सर्टिफिकेट दिलं आणि काय काढलं त्यासोबत. जर इमर्जन्सी काम पडलं ब्लडचं तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करता तुम्ही. आपल्या दवाखान्यात लागून म्हटलं आपलं नागेश भाऊचं हॉटेल आहे, मग तिथे आलो खिचडी खायसाठी. त्याच्याकडे 1 प्लेट खिचडी कडी आणली. मग आलो डायरेक्ट तांदळीत. नाही तांदळी आहे म्हटलं आपल्या मामाचं गाव. आता इथे येणं कमी आहे म्हटलं, माझ्या तांदळीत नाही तर उन्हाळ्यात सुट्टी लागली मी तांदळीत राहायचो पहिले. योगायोगाने मुकुंद भाऊची भेट झाली तिथं. मग माझ्याजवळ गेलो होतो. माझ्याकडून लहानपणी लय पैसे काढत जाऊ म्हटलं मी, 1 रुपया 2 रुपये पहिले. आता काय गेले ते दिवस राहिले ते आठवणीच फक्त. माझ्या कमरेला म्हणलं पिवशी खोसून राहायचं म्हटलं. लहानपणी आमचं ध्यान म्हटलं माझ्या पिशवीकडे राहायचं. मग तिथं मामीने जबरदस्त उपमा केला होता. उपमा आणला डायरेक्ट आलो शिलोत नाही. आज आपल्या छत्रपती संभाजीराजे पुण्यतिथी होती, त्यानिमित्त शंभूराजाच्या प्रतिमेचं पूजन केलं, नारळ अर्पण केलं. मग आज